Hello everyone and welcome to our channel Pharmacy. In today's video lecture, we are going to conduct our second practical, that is to prepare and evaluate water for injection IP. Water for injection आपण prepare करणार आहोत. So what is water for injection? Water for injection is a pyrogenic distilled water intended for use in a preparation of medicines for parenteral administration when water is used as a vehicle. जेव्हा काही पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये वॉटर फॉर इंजेक्शन ॲज अ व्हेकल यूज केलं जातं टू डिझॉल्व ऑर डायल्यूट द प्रिपरेशन ऑर फॉर द इंजेक्टेबल प्रिपरेशन, म्हणजे इंजेक्टेबल जे प्रिपरेशन यूज होतात त्याच्यामध्ये स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन यूज केलं जातं. So what are the properties of the sterile water for injection? It should be clear, colorless and odorless liquid. ते क्लिअर असलं पाहिजे एकदम, त्याला कोणताही कलर नसला पाहिजे किंवा कोणताही वास नसला पाहिजे. इट शुड बी पायरोजन फ्री, त्यामध्ये कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम नसले पाहिजेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे कॉज करतात डिसीजसाठी असे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये नसले पाहिजेत. इट कंटेन्स नो ॲडेड सबस्टन्सेस ऑर फ्लेवर, त्यामध्ये कोणताही फ्लेवर ॲडेड केलेला नसला पाहिजे. इट ऑब्टेन फ्रॉम प्युरिफाईड वॉटर बाय डिस्टिलेशन प्रोसेस, प्युरिफाईड वॉटर पासून ऑब्टेन केलं पाहिजे डिस्टिलेशन प्रोसेस थ्रू. It should be kept in such a storage condition that it remains decontaminated and away from microorganism. अशा टेम्परेचर मध्ये किंवा अशा स्टोरेज कंडिशन मध्ये ते ठेवलं गेलं पाहिजे किंवा स्टोअर केलं पाहिजे जेणेकरून ते डिकंटॅमिनेटेड राहील आणि अवे फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम. मग स्टोरेज कंडिशन कोणती असली पाहिजे? इट शुड बी स्टोअर्ड ॲट अ कूल टेम्परेचर दॅट इज 2 to 8 degrees Celsius. एवढ्या कमी तापमानामध्ये ते स्टोअर केलं पाहिजे. सो व्हॉट इज द पीएच ऑफ द वॉटर फॉर इंजेक्शन? इट इज 5.5. 5.5 हा पीएच असला पाहिजे वॉटर फॉर इंजेक्शनचा आणि शुड मेंटेन इन अ बिटवीन 5 to 7. 5 to 7 या रेंजमध्ये तो पीएच मेंटेन केलेला असला पाहिजे. नेक्स्ट, मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. द फर्स्ट वन इज डिस्टिलेशन. Distillation is a simple process in which water is first heated to convert it into steam, and then steams are condensed by using a condenser. The resultant liquid is collected at the conical flask or any borosilicate flask. The first 50 ml water is thrown away, and the remaining water is used to rinse the conical flask. And after that, which water is collected is used as for water for injection. Our next method is reverse osmosis. So what is reverse osmosis? First we will see what is osmosis. In osmosis, there is a transfer of water from a low concentration of solids to a high concentration of it. In that, why this transformation occurs? Because to balance the two concentration, to balance the osmotic pressure. In reverse osmosis, the opposite situation happens, that from the high concentration water moves to a low concentration with through a semi-permeable membrane. Semi-permeable membrane through high concentration of solids कडून water low concentration of solids कडे येतात. आणि जी सेमी-परमेबल मेम्ब्रेन यूज होते ती त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत? सेल्युलोज ॲसिटेट, पॉलीमिथायक्रिलेट अँड पॉलिअमाइड्स. जेणेकरून जे काही इम्प्युरिटीज असतील ते सेमी परमेबल मेम्ब्रेन मध्ये सस्पेंड राहतात, जेणेकरून प्युअर वॉटर आपल्याला भेटतं, आरओ वॉटर आपल्याला भेटतं. नेक्स्ट, वॉटर स्टील्स. दीज आर मेनली बेस्ड ऑन डिस्टिलेशन प्रिन्सिपल. वॉटर स्टील वर्क्स बाय फर्स्ट हिटिंग वॉटर अंटिल इट टर्न्स इनटू स्टीम. वॉटर हीट केलं जातं जेणेकरून ते स्टीम मध्ये कन्वर्ट होईल. देन कलेक्टिंग द स्टीम इन अ ट्यूब और अ ग्लास प्लेट. देन ते स्टीम जी आहे ती एका ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये कलेक्ट होते. अँड फायनली कंडेन्सिंग द स्टीम इनटू न्यू प्युरिफाईड वॉटर ड्रॉपलेट्स दॅट कॅन बी कलेक्टेड इन अ क्लीन वेसल. त्यानंतर ते कंडेन्स केले जातात जेणेकरून जे प्युअर वॉटर भेटतं ते आपण क्लीन वेसलमध्ये किंवा त्यामध्ये कलेक्ट होतं. You can purchase a water still at many hardware stores, or you can build your own out of a common material. असे बऱ्याच ठिकाणी हार्डवेअर स्टोअर्स मध्ये वॉटर स्टील्स मिळतात किंवा आपण स्वतःही बनवू शकतो, एवढे ते सिंपल आहे. सो दिस इज अ पिक्चर ऑफ अ वॉटर स्टील. Evaluation of water for injection. Next we will see how to evaluate water for injection. There are a few tests to conduct evaluation. The first one is acidity or alkalinity test.
In a 10 ml of sample, 0.5 ml of methyl red solution is added. It should not give any red color. And next is for basicity is that in a 10 ml of sample, 0.1 ml of bromothymol blue solution is added. It should not give any blue color. If these two tests are positive, then our water for injection is neutral. Next is for ammonium. In a 20 ml of sample, 1 ml of potassium mercuric iodide solution is added. It and allowed to stand for 5 minutes. It is a first test, and our second solution test is 1 ml of potassium mercuric iodide solution, add 2.5 ml of dilute ammonium chloride solution, and add 7.5 ml of prepared water for injection sample. Then compare these two solutions, and solution 1 should be less intense than solution 2. Solution 1 हे solution 2 पेक्षा less intense असलं पाहिजे. Our next test is of calcium and magnesium. In a 100 ml of sample, add 2 ml of ammonium buffer which of pH 10 and add 50 mg of Marden plaque to mixture. Then add 0.5 ml of 0.01 molar disodium ethylate, and it should give pure blue color. Our next test is of chloride. In a 10 ml of sample, 1 ml of 2 molar nitric acid solution should be added. Then 0.2 ml of 0.1 molar silver nitrate solution. The color of the solution, the appearance of the solution does not change for at least 15 minutes. 15 minutes साठी appearance change झाले नसला पाहिजे. Next stage is of sulfate. In a 10 ml of sample, 0.1 ml of 2 molar HCl solution should be added. Then add 0.1 ml of barium chloride solution. The appearance of the solution does not change for at least 1 hour. एका तासासाठी त्याचा appearance change झालेला नसला पाहिजे. Next one is for oxidizable substances. In a 100 ml of sample, add 10 ml of 1 molar sulfuric acid solution, then add 0.1 ml of 0.02 molar potassium permanganate solution and boil for 5 minutes. The resultant solution remains faintly pink. So these are the some tests to evaluate water for injection. Thank you. Our practical is over here. We will see you with our next video of part 2 of drug distribution system in hospitals. Thank you and keep learning.